अगं मी बोलती आहे तुझी परी परीच म्हणतेस ना तू मला, पण तुला आई तरी कशी संबोधू ग? अगं कोणी कुणाला उगाच भेटत नाही तर ते सर्व संपीचे ऋणानुबंध असतात ग. आपल्या असे ऋणबंध आहेत का ग की ज्याने आपण भेटलोही आणि दुरावलोही? हो, असं कालच बाबांचं तुझं बोलणं जोरात ऐकलं ग. विशेषतः आजी आजोबांची इच्छा नाही ना ग माझा जन्म व्हावा म्हणून. सांग आई, सांग ना बाबा. बाबा, हो बाबा, तुम्हाला आवडते ना हो लेक माझी लाडकी पाहायला? बाबांची पोरं लाडकीच असतात. सांगा ना हो बाबा, बोला ना. आजी, तू का आईला औषध दिलंस गो? किती कडू होतं ग ते. आई, मला त्रास होत होतो ग, मला गुदमरून येत होतं ग आजी. आजी, तू पण एक मुलगी म्हणून जन्माला आलीस ना ग, मग माझं स्वागत तू नाही करणार तर अजून कोण करणार? सांग आजी, सांग ना. आई, तू का घेतलंस ग ते औषध? किती कडू होतं ग ते. आई, मला त्रास होत होतो ग, मला गुदमरून येत होतं ग आई. आई, जन्माला घालून तर बघ ग एकदा, कुठेच रक्त पाहशील माझ्या हाताने एकदा. मी मुलगी, बहीण, पत्नी तर कुणाची आई? मग मला गर्भात मारण्याची काग तुला घाई? सांग ना आई, काग तुला घाई? आई, मला